ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। नमस्कार मंडळी, मी संगीता। सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि आपले 2 गुरुवार झालेले पण आहेत। या मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी आपण महालक्ष्मीचे प्रभावी असे व्रत करत असतो। मार्गशीर्ष महिन्यात दर वर्षी जेवढे गुरुवार येतात तर त्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि त्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताची सांगता किंवा उद्यापन करायचं असतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केव्हा आणि कधी व कसे करावे याबद्दलची सगळी माहिती देणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर। या वर्षी म्हणजे 2025ला आपला मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबरला सुरू झालेला आहे। त्यात 27 नोव्हेंबर, 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर अशा आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आलेले आहेत। तर मंडळी, 18 डिसेंबरला आपला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे। तर त्या दिवशी 18 तारखेला आपण उद्यापन करू शकतो किंवा तुम्हाला 18 तारखेला जमत नसेल तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी सुद्धा उद्यापन करू शकता। आता चौथ्या गुरुवारी जर तुम्हाला उद्यापन करणं जमत नसेल तर तिसऱ्याला किंवा दुसऱ्याला सुद्धा उद्यापन तुम्ही करू शकतात। परंतु त्याआधी आपल्याला पहिल्याच गुरुवारी संकल्प सोडायचा आहे की मी उद्यापन या गुरुवारी करणार आहे। किंवा मंडळी, तुम्हाला जर चौथ्या गुरुवारी उद्यापन करणं झालं नाही, म्हणजे 18 डिसेंबरला तुम्हाला उद्यापन करणं झालं नाही, तर तुम्ही मार्गशीर्ष संपल्यानंतर पौष आल्यानंतर त्या एखाद्या गुरुवारी उद्यापन केलं तरी काहीच हरकत नाही। मात्र पौष महिन्यात उद्यापन करताना अशीच सगळी पूजा आपल्याला परत मांडायची आहे त्या गुरुवारी आणि सगळा उपवास सुद्धा असाच करायचा आहे आणि उद्यापन करायचं आहे। उद्यापनाला आपण काही अशाच बायका किंवा मुली बोलवत नाही की त्यांना मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास असतो, पण मग त्यातही जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण उद्यापनाला जेवायला थांबवतो, मग त्या तर तशाच जातील, तर मग मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन न करता पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालू शकतं। आपण 5 बायकांना, 5 मुलींना किंवा 7 मुलींना किंवा 7 बायकांना आपण बोलवू शकतो किंवा यापेक्षा जर तुम्हाला जास्त मिळत असतील तर तुम्ही तेवढ्या बोलवू शकतात। विषम संख्येत आपल्याला बोलवायच्या आहेत। जर एवढ्या मिळत नसतील, जर तुम्हाला एखादीच मिळत असेल तर तुम्ही एक जरी मुलगी किंवा महिला बोलवली तरी काहीच हरकत नाही। आणि तीही मिळाली नाही तर आपण महालक्ष्मी मातेसमोर या सगळ्या उद्यापनाच्या गोष्टी ठेवू शकतो। नाहीतर तुळशी मातेला सुद्धा या उद्यापनाच्या गोष्टी आपण अर्पण करू शकतो। तर जेवढ्या मुली, जेवढ्या महिला उद्यापनाला बोलवल्या असतील त्या आलेल्या लक्ष्मीरूप महिलांचे आणि मुलींचे सर्वप्रथम आपल्याला पाय धुवायचे आहे। आता तुमच्या घराच्या बाहेर जर जागा असेल तर तिथेच आपण एक बादली ठेवायची आहे आणि बादलीतनं त्यांचे स्वच्छ पाय धुवायचे आहे आणि पुसायचे आहेत। आणि तशी जर सोय नसेल तर आल्याच त्यांना एक परात किंवा भांडं घेऊन त्यांचे पाय धुवायचे आहेत। त्यानंतर त्यांचे पाय व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत। ह्या महिला आणि मुली जशा काय आपल्या घरात लक्ष्मी रूपानेच आलेल्या आहेत, तसा आपल्याला त्यांना मानपान करायचं आहे। महिलांना आणि मुलींना व्यवस्थित त्यांना बसायला आसन द्यायचं आहे। हवं तर आपण त्यांच्या पायावर गंध लावू शकतो किंवा स्वस्तिक काढू शकतो। तर हे झाल्यानंतर आपल्याला त्या महिलांना आणि मुलींना अगदी पायावर डोकं ठेवून आपल्याला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे आणि ती कथा वाचली की त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावायचं आहे। महालक्ष्मी व्रताची पोथी भेट म्हणून द्यायची आहे। त्याचबरोबर एक वाटीभर तांदूळ पण आपल्याला द्यायचे आहेत। एखादं फळ त्यांना देऊ शकतो, म्हणजे एकतर आपण महालक्ष्मी व्रताची पुस्तिका, थोडे धान्य व एक फळ एवढं देऊन सुद्धा आपण उद्यापन करू शकतो। किंवा आपल्याला फळ, पुस्तिका यापैकी काही द्यायचे नसेल तर एक त्यांना छोटीशी भेटवस्तू सुद्धा देऊ शकतो। असे आपण उद्यापन करू शकतो। मुलींना तर शालेय उपयोगी वस्तू सुद्धा आपण भेट म्हणून देऊ शकतो, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल। पोथीत सांगितले आहे की आलेल्या लक्ष्मीरूप महिलांना किंवा मुलींना ही पुस्तिका द्यावी। याचं कारण असं आहे की महालक्ष्मी व्रताचा प्रसार व्हावा, अजून वाढावा, म्हणून आपण ही पुस्तिका देत असतो। इतके साधे आणि सोपे हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आहे। तर मंडळी, काही महिलांचे काही उपवास ग्राह्य धरले जात नाही, तर महिलांचा एखाद दुसरा गुरुवार असा जातो की सुतक असतं किंवा प्रवास होतो किंवा मासिक धर्म सुद्धा असतो। तर मग एखादा गुरुवार असा जातो की जेवढे गुरुवार आपले असे पूजेच्या व्यतिरिक्त जातात, समजा एखाद्या गुरुवारी पूजा करायला जमलं नाही, मात्र आपण उपवास मात्र करतो, पण व्रताचा असा नियम आहे की आपण पूजा पण केली पाहिजे आणि उपवास पण केला पाहिजे। हे दोन्ही झाले तर तो आपला उपवास धरला जातो।
म्हणजे यंदा आपले 4 गुरुवार आहेत, तर हे 4ही गुरुवार असे झाले पाहिजेत की आपली पूजा पण मांडणी झाली पाहिजे, पोथी उपवास हे सगळं व्यवस्थित पार पडले पाहिजे. तर मग जेवढे गुरुवार आपले जातात तेवढे गुरुवार आपण जास्तीचे पूर्ण करायचे आहेत. आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. मग तो पौष महिना असला तरी काहीच हरकत नाही. आता पुस्तिकेत तर असं दिलेलं आहे की हे व्रत आपण कधीही करू शकतो. म्हणजेच काय की हे व्रताची सांगता पौष महिन्यात करू शकतो, कोणत्याही महिन्यात हे व्रत सुरू करू शकतो. काही जण तर हे व्रत संपूर्ण वर्षभर करतात. कोणताही महिना कधीच वाईट नसतो. म्हणून कोणताही दडपण न घेता आपल्याला उद्यापन करता येतं. कोणताही नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नये किंवा असं केलं तर तसं होईल आणि तसं केलं तर असं होईल. देव कधीही कोणाचं वाईट करत नसतो. त्यामुळे मोकळ्या मनाने उद्यापन करावं. महालक्ष्मी मातेचं व्रत करताना जो गुरुवार तुमचा शेवटचा म्हणजे उद्यापनाचा असेल तर त्या दिवशी सुद्धा आपल्याला प्रथम जशी पूजा मांडणी केलेली होती तशीच पूजा मांडणी आपल्याला करायची असते. उद्यापनाची अशी वेगळी पूजा करायची नसते किंवा मांडायची नसते. पहिल्या गुरुवारची पूजा व उद्यापनाची पूजा सारखीच असते. आता डेकोरेशन आपल्या आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. रांगोळी आपल्या आपल्या आवडीनुसार आपण काढू शकतो. आता उद्यापन कोणत्या वेळी करावं तर उद्यापन आपण साधारण संध्याकाळी म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान करावं. ज्यावेळी आपण देवासमोर किंवा तुळशीसमोर दिवा लावतो. बऱ्याच मंदिरात त्याच वेळी आरती चालू असते, तर आपण त्याच वेळी उद्यापन केले तर उत्तमच. कारण उद्यापन हे व्रताची सांगता असते. आपल्या घरी महालक्ष्मीचे रूप म्हणून काही महिलांना किंवा मुलींना आपण बोलवून त्यांचा मानपान करत असतो. म्हणजेच काय, साक्षात महालक्ष्मीचं आपल्या घरी आगमन झालेलं असतं. जरी गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता होणार असेल तरी माता लक्ष्मीने आपल्या घरी सदैव वास करावा आणि ती आपल्या घरी सदैव नांदावी म्हणून तर आपण ही प्रार्थना करत असतो. म्हणूनच 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान हे उद्यापन करायचे आहे. यातल्या बऱ्याच नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिला असतात. बऱ्याच जणींना संध्याकाळी खूप धावपळ असते, संध्याकाळची गडबड असते. आपल्या नोकरी आणि व्यवसाय सांभाळून पूजा अर्चा पार पडावी लागते. त्यापैकी तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी 7 वाजेपर्यंत पूजा करायची आहे, उद्यापन करायचे आहे. ज्यांना ही वेळ पाळणं शक्य नाही, उशीर होणार असेल तर तुमच्या वेळेनुसार उद्यापन केलं तरी काहीच हरकत नाही. किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही केव्हाही उद्यापन करू शकतात. बऱ्याच जणींना काय होतं की महिलांना बोलवणं शक्य होत नाही किंवा बऱ्याच अडचणी येतात किंवा मुली मिळतच नाही. तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही जिथे नोकरी व्यवसाय करतात तिथेच तुम्ही हळदी कुंकू केलं तरी चालतं. जो आपण घरी मानपान करतो तसाच मानपान आपल्याला हा करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी दानधर्म सुद्धा थोड्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे. ज्यांना उद्यापन करणं शक्य होत नाही त्यांनी जरूर दानधर्म करायचा आहे किंवा अन्नदान करायचं आहे. गोरगरिबांना जर आपण दानधर्म केलं तर याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. किंवा गोरगरिबांना तुम्ही ब्लँकेट्स दिले तरी चालतील. थंडीचे दिवस असतात, बाहेर झोपणारे जे लोक असतात त्यांना ब्लँकेट दिले तरी उत्तमच. हे एक प्रकारचं उद्यापनच आहे. उद्यापनाचे भरपूर पर्याय आहेत. तुम्हाला जसे शक्य होईल, जेवढे शक्य होईल तसं तुम्ही करू शकतात. आता काही जणी विचारतात की आम्ही 3ऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का ताई? पण ज्यांना 4थ्या गुरुवारी खूपच अडचण येत असेल तर त्यांनी 3ऱ्या गुरुवारी केले तरी चालेल. पण 4था गुरुवार ही व्यवस्थित जसे आपण 3 गुरुवार केलेले आहेत तशीच आपली 4थ्या गुरुवारी सुद्धा पूजा करायची आहे. पण खरं सांगायला गेलं तर गुरुवार सगळे पूर्ण झाल्याशिवाय उद्यापन करूच नये. जर तुम्ही पहिल्या गुरुवारी असा जर संकल्प सोडला असेल की मी 3ऱ्याच गुरुवारी उद्यापन करणार आहे तर मग काही हरकत नाही. पण सगळे झाल्यावर उद्यापन करणेच खरं तर उत्तम आहे. मग तो पौष महिना आला तरी काहीच हरकत नाही. पौष महिना शुभच असतो. या महिन्यात संक्रांत असते. सगळे महिने शुभच असतात. त्यामुळे पौष महिन्यात आपण उद्यापन केलं तरी काहीच हरकत नाही. आता तुमच्या घराच्या आसपास जर एखादी विधवा महिला असेल तर तिला सुद्धा तुम्ही पूजेला आवर्जून बोलवा. तिचा सुद्धा महालक्ष्मी स्वरूप मानून तिला सुद्धा मानपान करा. थोडासा आपण सुद्धा बदल केला पाहिजे, कारण तिला सुद्धा मानपान मिळालाच पाहिजे असे मला वाटते. हा बदल आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करायला पाहिजे, हो की नाही? तुम्ही सुद्धा हा बदल नक्की करून बघा. मग बघा त्या महिलेच्या चेहऱ्यावर किती आनंद फुलतो ते. आपल्यालाही आनंद मिळेल आणि तिला सुद्धा आनंद मिळेल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या गुरुवारी आपली व्रताची सांगता झाली म्हणजे उद्यापन झाले, व्रताची जी काही मांडणी आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला स्नान झाल्यावर ही पूजा आपल्याला हलवायची आहे म्हणजे उचलायची आहे.
तर पूजा उचलताना प्रथम आपल्याला दिवा लावायचा आहे, देवीला हळद कुंकू व्हायचं आहे आणि देवीला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे की या पूजेत माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने तू माफ कर. आणि प्रत्येक गुरुवारी जशी तुम्ही पूजा हलवली आहे तशीच पूजा आपल्याला हलवायची आहे. प्रथम आपण कलशाचा नारळ 3 वेळा उचलायचा आहे आणि परत ठेवायचा आहे आणि चौथ्यांदा तो कलश आपल्याला कपाळाला लावायचा आहे. त्यानंतर सगळं साहित्य आपल्याला जागच्या जागी ठेवायचं आहे. सगळी पूजा आपल्याला आवरायची आहे. नारळ आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो, फळसुद्धा आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो किंवा एखादा गोड पदार्थ करून त्यात ओलं खोबरं वापरू शकतो. फक्त हे खोबरं तिखट पदार्थांना किंवा मांसाहारी पदार्थांसाठी हे नारळ वापरू नये, हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा. आता या शेवटच्या गुरुवारपर्यंत या नारळाला कोंब वगैरे आला तर ते तुम्ही झाड म्हणून लावू शकतात. खराब झाले तर कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी हे नारळ विसर्जित करायचे आहेत. पाण्यात मात्र हे टाकू नये. तांदूळ आहेत ते आपण स्वयंपाकात वापरू शकतो किंवा थोडे हिरवे झाले असतील, खराब झाले असतील तर ते आपण पक्ष्यांना टाकून देऊ शकतो. आता एकाच घरात जर दोघांनी तिघांनी हे उपवास केलेले असतील तर प्रत्येकाने वेगवेगळ्या महिला किंवा मुली बोलवाव्यात तर नाही. सगळ्यांच्या वतीने त्याच महिलांना किंवा मुलींना मानपान आपल्याला करायचं आहे. आणि जे निर्माल्य असतं ते आपल्याला पाण्यात किंवा नदीत टाकायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला एका झाडाखाली खोल खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यात आपल्याला ते निर्माल्य टाकून द्यायचं आहे की जेणेकरून त्याचं खत तयार होईल. हे निर्माल्य कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे टाकायचं आहे. एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकलं तरी काहीच हरकत नाही. पाण्यात मात्र हे निर्माल्य टाकू नका, कारण पाण्याचं प्रदूषण होतं. त्यामुळे आपण ही गोष्ट आवर्जून पाळली पाहिजे. तर मंडळी, या व्हिडिओत उद्यापनाची मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. माता लक्ष्मी तुम्हा आम्हाला सगळ्यांवर प्रसन्न होऊ दे.